हॅलो फ्रेंड्स, हाऊ यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. थोडाही वेळ वाया न घालवता चला तर मग आज सुरू करूयात झटपट होणारी अमृतसरी पनीर भुर्जी. फाईनली चॉप ओनियन घ्यायचा, अनवॉन्टेड पार्ट काढून टाकूयात, पील करून घेऊयात. आपण रेग्युलर करतो त्या पनीर भुर्जीपेक्षा थोडीशी वेगळी असणारी अशी ही आज डिफरंटली बनणार आहे अमृतसरी पनीर भुर्जी. This black we will wash. Finely chopped onion is ready. Half tomato medium size finely chop करून घेऊयात. सोबतच 2 ग्रीन चिली घ्यायचे. चिलीज फाईनली चॉप करून घेऊयात. So as I told you, today we are making Amritsari special paneer bhurji. So let us add 1 spoon oil. अमृतसरी आहे म्हटलं रेस्टॉरंट टच आलाच पाहिजे. सो ॲडिंग दिस बटर मेल्ट होऊ द्यायचं आहे. बटर मेल्ट झालं आहे. आता देऊयात स्पेशल टच ऑफ अमृतसर. लेट अस ॲड 1 पळी बेसन. मस्त असं परतून घ्यायचं आहे, खमंग वास येईपर्यंत परतायचं आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत अजून परतूया. रंग बदलला आहे तर तुम्ही म्हणाल बस इतनी सी बात. ना 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 ना, देर आर मच मोर थिंग्स टू नो. आता आपण पाहूयात द सिक्रेट ऑफ दिस रेसिपी. गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपण घेतलेलं आहे 1 वाटी दही फेटून त्यामध्ये टाकणार आहोत आपलं हे स्पेशल इन्ग्रेडियंट बेसन, जे आपण परतून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये. This will give us the perfect restaurant style Amritsari paneer bhurji, and there is much more to know. I still say व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाले, साईडला ठेवून देऊया. पुन्हा पॅन ठेवूयात, ऑइल टाकून घेऊयात. 1 पळी तेल. मक्खन और बटर इज मस्ट. 1 टेबलस्पून होईल एवढं बटर टाकूया. यातच फाईनली चॉप करून घेतलेलं ओनियन ॲड करून घ्यायचं आहे. परतायचं. कांदा परतताना सॉफ्ट होण्यापूर्वी 1 स्पून मीठ टाकायचं आहे. आपल्या डिशमध्ये पुन्हा आता मीठ ॲड करायची गरज पडणार नाही आहे. सॉल्ट ॲड केलं आहे तर लगेचच 1 टेबलस्पून होईल एवढी जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करून घ्यायची, परतून घ्यायचे. सोबतच फाईनली चॉप टोमॅटो आणि फाईनली चॉप ग्रीन चिली टाकून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत. मीठ टाकलेलं आहे. कांदा टोमॅटो सॉफ्ट होत आहे तोपर्यंत हे पनीरचे क्यूब्स माझ्याकडे आहेत, ते आपण स्क्रम्बल करून घेऊया. कांदा टोमॅटो सॉते करून झालेला आहे. सॉते करून झाले. आता ॲड करूयात मसाले. 1 फुल स्पून कोरिएंडर पावडर, 1/4 स्पून टर्मरिक पावडर, 1 फुल स्पून कश्मीरी रेड चिली पावडर आणि आवडत असल्यास पिंच ऑफ क्युमिन सीड्स
मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याचा मसाल्याचा जो रॉ स्मेल आहे तो हलका झाला पाहिजे, स्ट्रॉंग नाही राहायला पाहिजे. आत्ता आपण हे बनवून घेतलेलं जे बेसन आणि दहीचं बॅटर आहे ते ॲड करून घेऊया. हा अतिशय खमंग सुवास यायला लागलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून झालेलं आहे. रेसिपीची जान असलेली कोरिएंडर चॉप करून टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे. सॉल्ट ऑलरेडी टाकलेला आहे. आणि आता टाकायचं आहे याचा मास्टर इन्ग्रेडियंट पनीर, जे स्क्रम्बल करून घेतलेलं आहे, ॲड करूया. तुम्हाला वाटलं असेल चला झाली रेसिपी. हा अजिबात नाही. पाहत रहा. सिक्रेट ऑफ द अमृतसरी टेस्ट येतच आहे. आधी परतून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे लो फ्लेमवरती. वाफ येते तोपर्यंत ॲड करूयात हे फ्रोझन मटर. स्टील हॅव नॉट फिनिश्ड. मिक्स करून घेऊयात मटर. काही वर्षांपूर्वी अमृतसरला गेले होते आणि त्यावेळी तिथे जो फ्लेवर किंवा तिथे जो फ्रॅग्रन्स माझ्या नाकाला अगदी असं धुंद करून टाकत होता, सेम स्मेल येत आहे. स्मेल नाही, सुगंध येत आहे म्हणून मी. चेक करूयात. मस्त वाफ आलेली आहे. आता देऊयात फायनल अमृतसरी टच, की एक्झॅक्टली अमृतसरमध्ये असल्याचं फील तुम्हाला येईल. ही आहे कसुरी मेथी, जे मी 2 to 3 चुटकी टाकलेली आहे, स्प्रिंकल केलेली आहे. दिस मच इज इनफ, नॉट मोर दॅन दिस. आणि आपली पनीर भुर्जी रेसिपी तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि घरगुती रेसिपीपेक्षा, आपल्या रेग्युलर रुटीन पनीर भुर्जी रेसिपीपेक्षा आजची अमृतसरी पनीर भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.